संगमेश्वर आणि या इथे आम्ही नौका विहार करतोय आणि आमच्याबरोबर जे काही सगळेजण आहेत त्यांना लवकरात लवकर पुत्रप्राप्ती व्हावी अशी आम्ही इच्छा करतोय आणि संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने सगळं सफल होऊ दे. आम्ही परत तिकडे येऊ. संभाजी महाराजांचा शूरवीर पुत्र त्यांना होऊ दे. इकडे बघू. इकडे संभाजी महाराजांची समाधी आहे आणि हे जे तुम्ही बघताय त्याच्या समोर समोर संभाजी महाराजांची समाधी आहे आणि आम्ही आता जी काही छावणी होती जिथे संभाजी महाराजांना नेलं आणि त्यांचे देहाचे तुकडे करायला लागले 40 दिवस, त्या ठिकाणी आम्ही समोर जातो आहे आम्ही आणि तिथे त्या जागेचं आम्ही दर्शन घेणार आहोत जिथे त्यांनी आपला शेवटचा प्राण सोडला असेल. आणि खरंच या पवित्र जागेवर जाणे हे आमचं भाग्य आहे. जय शिवराय. हे डेव्हलप केलं पाहिजे. हे थांबा एक मिनिट. हे संगमेश्वर आहे जिथे संभाजी महाराज यांना शिक्षा करण्यात आली होती, त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते आणि इथे भीमा आणि इंद्रायणी आणि भामा ह्या नदींचा संगम होतो. ती ही जागा समोर संभाजी महाराजांचे स्मारक समोर आहे. आम्हाला आता बोटीने आता इथे सोडलेलं आहे. अतिशय शांत आणि सुंदर परिसर आहे आणि ह्यातूनच आता जिथे ती छावणी होती त्या छावणीकडे जाण्याचा हा प्रवास आहे. त्यामुळे आम्ही ह्या पवित्र जागेवर चाललो आहोत तिथे संभाजी महाराजांचे शेवटचे श्वास घेतले असतील अशी पावन आणि पवित्र जागा आज आम्हाला इथं यायला मिळते. हे आमचं सौभाग्य आहे. जय शिवराय, जय जिजाऊ. शंभू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र रक्तानं ज्या पावन झालेली ही हिंदू धर्माचं प्रतीक असलेली, हिंदू धर्माला रक्षणारी ही जागा आज आम्हाला पाहायला मिळाली. याचं आम्हाला सौभाग्य लाभलं आहे. इथे हे नंदी आणि शिवलिंग असं आहे आणि ह्याच रस्त्याने आम्ही पुढे जाणार आहोत आणि तिथे ती छावणी होती जिथे संभाजी महाराजांना ठेवलं होतं, कैद केलं होतं आणि त्यांचे 40 दिवस हाल केले होते. अशा ठिकाणी जायला मिळणं तोच धर्म पाळण्याचा एक छोटासा प्रयत्न. काय बोलायचंय? चालू करू नको. झालं पाहिजे. नमस्ते, माझं नाव दीक्षा. हे आपल्यासोबत पर्यटक जे आले आहेत ते आम्ही सगळे चाललो आहे संभाजी महाराज. आजची तारीख अरे विसरली नाही परत एक. माझं नाव दीक्षा. आज दिनांक 21/1/2026 रोजी आम्ही सगळेजण संभाजी महाराजांचे जिथं हाल झाले त्या जागी चाललेलो आहे. बस बस सांग की. कट करून परत पुढचा. ती बघा तिथं समोर जागा आणि हा पुतळा. शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी
त्यांच्या धर्मासाठी मानलेली आहे. आपल्या ज्या काही देहयातना त्यांनी सोसल्यात असे श्री संभाजी महाराज यांचा ज्या ठिकाणी औरंगजेबाने खूप असा छळ केला त्यांच्या शरीराचा, त्यांच्या मानसिकतेचा, हीच जागा. आणि आज तुळापूर या ठिकाणी आम्ही त्या जागेला भेट देण्यासाठी आलो. खरोखर त्यांचे ते संभाजी महाराज की ज्यांनी आपला धर्म वाचावा म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता या देहाचा प्राण त्याग केलेला आहे. आणि खरोखर आपल्याला, मला असं वाटतं की प्रत्येक हिंदूने ही गोष्ट लक्षात घ्यावी की ज्या माणसाने आपल्या धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, अशा हिंदवी स्वराज्यासाठी, अशा हिंदू धर्मासाठी आपण प्रत्येकाने शपथ घेऊया की आपल्या धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि त्यांनी त्यांच्या प्राणांची जी काही आहुती दिली त्याचा वारसा आपण पुढे चालूया आणि आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. हे आपण जर सर्वस्वी मानलं तर आपला हा हिंदू धर्म जगातला सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून आणखीन त्याला ख्याती प्राप्त होईल असं मला वाटतं. अशा संभाजी महाराजांना लाखोकारांनी मुजरा आणि मनापासून नमस्कार. स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी राजे यांना मानाचा मुजरा. शितले, कसं वाटतंय तुला? बोल इकडे. कशी ही जागा? वड जेवण घेऊन यायला पाहिजे होतं. बघतो तू मॅडम, तो रिपीट टेलिकास्ट बघतो, एवढं बघतो तो. मी पण बघते. इथंच बसलो होतो का मग आपण? बरोबर बोलले होते, एवढा वेळ लागेल. नमस्कार. आम्ही तुळापूर या ठिकाणी श्री संभाजी महाराज यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या बाजूलाच लागून एक संगमेश्वर मंदिर आहे की जिथे पुरातन अशी शंकराची पिंड आहे. आणि हे जे मंदिर आपण बघताय ते मला वाटतं 12व्या शतकातलं हे मंदिर आहे. आणि सगळं काम हे जे आहे ते दगडामध्ये केलेलं आहे आणि फार जुनं मंदिर संगमेश्वराचं आपल्याला या ठिकाणी आहे.